हा ट्रिग्नोमेट्रिक सिरीजचा क्वेश्चन आहे बघा. व्हॅल्यू कोणती काढायची आहे बघा. साइन स्क्वेअर 5 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 10 डिग्री साइन स्क्वेअर 15 डिग्री अप टू लास्ट आहे ते साइन स्क्वेअर 90 डिग्री आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघा की जे अँगल्स आहेत ना ते मल्टिपल्स ऑफ 5 आहेत का बघा. 5, 10, 15 अप टू 90. आपण या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगलचा यूज करूया. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय बघा की सम ऑफ अँगल्स 90 डिग्री आलं पाहिजे. ओके. म्हणजे मी जर साइन स्क्वेअर 5 डिग्री घेतलं इथून पहिली टर्म, तर इकडून सेकंड लास्ट टर्म त्याच्या कॉम्प्लिमेंटरीसाठी तुम्हाला काय लिहायला पाहिजे बघा, इथं 85 डिग्री लिहिली. या दोघांचं 85 प्लस 5 दॅट इज 90 डिग्री अँगल. ओके. देन प्लस मी एका खाली एक लिहितो बघा. सेकंड अँगल घेतला आता इथून साइन स्क्वेअर 10 डिग्री प्लस व्हॅल्यू लिहून घेतली साइन स्क्वेअर 80 डिग्री. 80 प्लस 10 90 प्लस लिहिलं साइन स्क्वेअर जर 15 डिग्री लिहिलं आपण, तर या ठिकाणी काय राहणार बघा, साइन स्क्वेअर 75 डिग्री. अशा अँगलचे सम होत राहतील. अशा अँगल आपण घेणार कुठेपर्यंत बघा की साइन स्क्वेअर समजा मी 40 डिग्री घेतलं, तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल जो आहे या ठिकाणी तो 50 डिग्री होईल. ओके. आता एक दोन टर्म अजून शिल्लक राहिलेत बघा की साइन स्क्वेअर 45 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 90 डिग्री. इथपर्यंत कळालं का बघा. पेअरिंग कुठून कुठे काय काय घेतलेत का बघा, ते लक्षात आले का बघा. इथून हे जे पेअर घेतलेले आहेत त्यांचा कॉम्प्लिमेंटरी अँगल सगळ्यांचा 90 होत चाललाय. ओके. त्यानंतर आता तुम्हाला इथं काय करता येईल बघा की साइन स्क्वेअर 5 डिग्री. ओके. तर आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे बघा की कॉस 90 डिग्री मायनस थीटा इज इक्वल टू किती असतो बघा, साइन थीटा. ठीक आहे. म्हणजे हा हा जो अँगल आहे 85 डिग्री तो आपल्याला असा लिहिता येईल का बघा, 90 डिग्री मायनस 5 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 10 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 90 डिग्री मायनस 10 डिग्री साइन स्क्वेअर 15 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 90 मायनस 15 डिग्री. ओके. अँड सो ऑन. साइन स्क्वेअर 40 डिग्री जर आपण लिहिलं तर 50 डिग्री जे आहे ते आपल्याला 90 मायनस 45 डिग्री लिहिता येईल. ओके. इथपर्यंत कळालं. आता ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत. साइन 45 1/√2 आहे, त्याचा जर स्क्वेअर केला तर 1/2 होईल. साइन 91 आहे, त्याचा स्क्वेअर केला तर 1 होईल. ओके. बरं याच्यातून काय होईल बघा या राहिलेल्या टर्म मधून आता की ही जी टर्म आहे ती साइन स्क्वेअर 5 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 5 डिग्री लिहूया. आता इथं जो फॉर्म्युला यूज केला आपल्याला ऍक्च्युली, जो मी इथं या ठिकाणी साइन 90 डिग्री मायनस लिहिलेला आहे, कॉस 90 मायनस लिहिलेला आहे, तो साइन 90 डिग्री मायनस थीटा जो आहे तो किती होणार आहे बघा, कॉस थीटा येणार आहे. म्हणजे हा साइन 90 मायनस थीटा कॉस थीटा येऊन जाईल. कॉस स्क्वेअर 5 डिग्री साइन स्क्वेअर 10 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 10 डिग्री साइन स्क्वेअर 15 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 15 डिग्री अप टू साइन स्क्वेअर 40 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 40 डिग्री लिहून घेतलं. पुढच्या व्हॅल्यू तर हाफ प्लस 1 जे आहे ती व्हॅल्यू तुम्हाला 3/2 लिहिता येईल. ओके. आता हा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा फॉर्म्युला झाला का बघा. या ठिकाणी पण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, या ठिकाणी पण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अप टू या पेअर पर्यंत साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. मग आता या सगळ्यांची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार. म्हणजे ही व्हॅल्यू 1, ही व्हॅल्यू 1, ही व्हॅल्यू 1, ही व्हॅल्यू सुद्धा 1 झाली. बरं हे आता 1 1 1 असे किती झाले बघा आता की पहिला अँगल जो आहे तो 5 आहे, इथून लास्ट अँगल आहे तो तुमचा 8 आहे. म्हणजे जवळपास 5 8 जा 40 येणार, असे 1 1 1 1 तुमचे असे 8 येतील का बघा. ओके. मग या सगळ्यांचा सम 8 आणि प्लस हा जो राहिलेला वरच्या दोघांचा अँगलचं ऍडिशन आहे ते 3/2 आहे. हे जर सॉल्व्ह केलं आपण, 18 2 जा 16 प्लस 3
दॅट इज 19/2 येईल. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. कळालं का बघा? या ठिकाणी आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलचा यूज केलेला आहे.